घेतलेली आहे. जवळजवळ एक कैरी आहे. तर त्याच्यासाठी काय काय घेणार आहे, कोथिंबीर, कैरी कापून घेतलेली आहे, हिरवी मिरची आहे, हिरवी मिरची, लसूण आहे, मीठ आहे चवीनुसार, साखर आहे थोडीशी आणि जिरं आहे. इथं वाटलं तर तुम्ही पुदिना बी टाकू शकता. तर इथं मी एक कैरी घेतलेली आहे. एक कैरी घेतली, तिची मी किसून वगैरे घेतले, साड काढून बारीक कापून घेतले, ते मी मिक्सरमध्ये टाकेल. त्याच्यानंतर मग त्याच्यात एक साहित्य टाकेल, जसं की जिरं, साखर, परत चवीनुसार मीठ इथं तुम्ही कोणतंही वापरू शकता, शेंदा मीठ बी वापरू शकता, साधं मीठ, या दोघंही. इथं लसूण, आलं टाकायचं असेल तर तुम्ही आलंही टाकू शकता. इथं मी हिरवी मिरची टाकली आणि कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर. कोथिंबीरच्या सोबत तुम्ही पुदिना बी टाकू शकता. तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान चटणी झाली. इथं पाहिजे तर वरून तडका बी देऊ शकता, पण मी तर आता तडका नाही देते. ही आपली कैरीची चटणी तयार आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.